Namaskar students, welcome to lecture 4 of chemical kinetics. कालच्या लेक्चरमध्ये मी काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस केले आहेत फ्रॉम ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओके, कसं ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड करतात तो लेक्चर तुम्ही नक्की एकदा बघा आणि नंतरच या पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसीड करणार आहोत. ओके, लेक्चर प्रोसीड करण्या अगोदर लेट मी इंट्रोड्यूस ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप हॅज बीन लॉन्च्ड. ओके, यू कॅन डाउनलोड इट फ्रॉम प्ले स्टोर आणि तिथे काय करायचंय, तुम्हाला एनरोल करायचंय. तिथे आम्ही कम्प्लीट लेक्चर सिरीज बनवलेले आहेत फॉर महाराष्ट्र सेट केमिस्ट्री. असाइनमेंट्स आर देअर ऑन ईच टॉपिक plus video solutions. There are 3 practice mock tests, doubt solving and previous year paper solutions. ओके, हे सर्व तुम्हाला फक्त 2999 रुपीजला भेटणार आहे आणि ह्यामध्ये पेपर 1 सुद्धा इन्क्लूड होणार आहे, दॅट इज जनरल ऍप्टिट्यूड. ह्याचे तुम्हाला नोट्स भेटणार आहेत प्लस पेपर 2 पण इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, सो डाउनलोड करण्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तुम्ही एकदा चेक करा. आजचं लेक्चर आपण स्टडी करणार आहोत अरेनियस इक्वेशन, ओके, कोलिजन थिअरी आणि ट्रान्झिशन स्टेट थिअरी. या 3 कॉन्सेप्ट्स वरती आजचा लेक्चर बेस्ड आहे. हे जो मी तुम्हाला पहिला पार्ट शिकवलेला स्टुडंट्स ऑर्डर ऑफ रिॲक्शन्सचा, ओके, तो पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पार्ट मधून देर इज ऑलवेज प्रोबॅबिलिटी की एक क्वेश्चन तरी येणार. ठीक आहे, आणि मी तुम्हाला 0 ऑर्डर रिॲक्शन आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन डिटेलमध्ये शिकवलंय. ओके, तुमच्या सिलेबस मध्ये सेकंड ऑर्डर रिॲक्शन मेन्शन केलं आहे. ओके, तर मी सेकंड ऑर्डरचा पार्ट जो माझा मिस झाला आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये, तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये इन्क्लूड करणार आहे. राईट, सेकंड ऑर्डर रिॲक्शन पण सेम जसं आपण 0 आणि फर्स्ट साठी डिराईव्ह केलेलं तसं सेकंड ऑर्डर मध्ये येतं आणि सेकंड ऑर्डरची क्वेश्चन्स जास्त दिसत पण नाहीत पेपरमध्ये. जास्त करून क्वेश्चन ते ऑर्डरचे जे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये शिकवले तेच भेटतात. ओके, पण ऑन अ सेफर साइड मी तुम्हाला सेकंड ऑर्डर रिॲक्शन पण करवणार आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी इन्क्लूड करणार आहे. ठीक आहे, तो पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. एवढा म्हणजे 60 to 70% क्वेश्चन्स मला त्याच पार्ट मधून दिसलेत. ओके, आता हे जे पार्ट्स आहेत, पुढचे जे पण आपण पार्ट्स करणार आहोत, मायकलिस मेंटेन रिॲक्शन, लाईन विवर बर्ग प्लॉट, ओके, त्याच्यामधून क्वेश्चन्स येतात पण त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एवढी जास्त नसते. ओके, याचा अर्थ हा नाही की तुम्ही अभ्यास नाही करायचा, हे पण तुम्हाला करून जायचं. ओके, तर मी जेवढं शिकवते दॅट इज मोर दॅन सफिशियंट फॉर यू. ओके, एवढंच करा आणि जर मी काही पॉइंट्स मिस करेन तर मी ते असाइनमेंट मध्ये पण कम्प्लीट करेल. ठीक आहे, आपण असाइनमेंट मधून क्वेश्चन्स करून ते पॉइंट्स कम्प्लीट करायचे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज लेक्चर, दॅट इज अरेनियस इक्वेशन. आता हे अरेनियस इक्वेशन काय आहे? अरेनियस सायंटिस्ट होते ज्यांनी एक रिलेशन दिली आपल्याला. त्यांनी रिलेशन दिली बिटवीन रेट कॉन्स्टंट अँड टेम्परेचर. बिटवीन रेट कॉन्स्टंट अँड टेम्परेचर त्यांनी एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केली आणि त्यांनी सांगितली की जसं जसं टेम्परेचर चेंज होतं कुठल्या पण रिॲक्शनचं, तसं त्या रिॲक्शनचं रेट कॉन्स्टंट मध्ये पण डिफरन्सेस दिसतात. ओके, आणि त्यांनी काय रिलेशन दिली? त्यांनी रिलेशन दिली के, ओके, स्मॉल के इज इक्वल्स टू ए ई टू द पॉवर मायनस EA बाय RT. आता आपल्याला हे ते मेन्शन असलेल्या प्रत्येक टर्मचा अर्थ माहिती करून घ्यायचा. स्टुडंट्स, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले की कुठलं पण जेव्हा आपण इक्वेशन लिहितो तेव्हा ते असंच लिहायचं नसतं, त्याच्या मागचं आपल्याला जे टर्म्स असतात ते माहिती असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे इक्वेशन कसं डिराईव्ह झालं, तर स्टुडंट्स, हे इक्वेशन कसं डिराईव्ह झालं हे तुम्हाला एक्झाम मध्ये नाही येणार. राईट, तुम्हाला प्रॉब्लेम्स या इक्वेशन वरून येणार. इनफॅक्ट हे इक्वेशन डायरेक्टली असं पण नाही विचारणार, ह्याच्यावरती थिअरी बेस्ड क्वेश्चन्स येणार. ओके, ते सर्व क्वेश्चन्स आपण असाइनमेंट मध्ये करणार, मग तुम्हाला आयडिया येईल की कसे क्वेश्चन्स विचारले जातात. राईट, ओके,
सो नेटमध्ये नेटची जी एक्झाम असते CSIR नेटची एक्झाम, त्यामध्ये ह्या इक्वेशन्स वरून खूप क्वेश्चन्स येतात. ओके, तिथे न्यूमेरिकल क्वेश्चन्स येतात. पण सेटमध्ये मी अजूनपर्यंत याच्यावरती न्यूमेरिकल क्वेश्चन नाही बघितला, थिअरी क्वेश्चन ती लोक विचारतात. ओके, सो काय आहे हे रिलेशन? इथे काय दिलंय, K इज इक्वल्स टू A e⁻ EA/RT. इथे K चा अर्थ काय आहे? इथे K चा अर्थ आहे रेट कॉन्स्टंट. ओके, ए म्हणजे काय? ए ला काय म्हणतात? एरेनियस फॅक्टर म्हणतात, किंवा एरेनियस फॅक्टर पेक्षा प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणतात त्याला. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर का बरं ह्याला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणत असतील? कारण हा एक्सपोनेन्शियल टर्मच्या अगोदर येतो, म्हणून याला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणतात, किंवा ह्याला अरेनियस कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात, किंवा ह्याला फ्रिक्वेन्सी फॅक्टर सुद्धा म्हणतात. याचे 3 नेम्स आहेत डिफरंट. फ्रिक्वेन्सी फॅक्टर सुद्धा म्हणतात, किंवा अरेनियस कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. ओके, हा बेसिकली एक व्हॅल्यू असते, राईट. त्याच्यानंतर ई म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल टर्म मायनस EA/RT. व्हॉट इज EA? EA इज व्हॉट? नथिंग बट ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता ही ऍक्टिव्हेशन एनर्जी नावातूनच समजलं असेल आपल्याला की कुठलंही रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणतो? ऍक्टिव्हेशन एनर्जी. कुठलंही रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी. ओके, तुम्हाला एक एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते ना रिॲक्शनला. रिॲक्शन स्वतःहून तर स्टार्ट नाही होत कधी. सो द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू स्टार्ट द रिॲक्शन, दॅट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी अपॉन आर. आर माहिती आपल्याला, आर काय आहे? दिस इज गॅस कॉन्स्टंट है ना. गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल्स पर केल्विन मोल. ओके, आणि टी काय इथे? टी इज नथिंग बट टेम्परेचर इन केल्विन. ओके, तर त्यांचं असं म्हणणं काय होतं की रेट कॉन्स्टंटचा आणि टेम्परेचरचा कसं रिलेशन आहे? डायरेक्ट रिलेशन आहे. ओके, पण कसं? एक्सपोनेन्शियल फॅक्टर मध्ये. मग जर मला ग्राफ ड्रॉ करायचं असेल स्टुडंट्स, मला जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल बिटवीन के अँड टी, तर ग्राफ कसा बनणार? असा बनणार. ओके, एक्सपोनेन्शियल कर्व याला काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल कर्व. हा काय असतो? हा एक स्ट्रेट लाईन कर्व असतो, आणि ह्या कर्वला आपण काय म्हणतो? ह्या कर्वला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल कर्व म्हणतो. म्हणजे एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होणार, जसं जसं टेम्परेचरची व्हॅल्यू इन्क्रीज होणार तसं तसं के ची पण व्हॅल्यू इन्क्रीज होणार, पण नॉट लाईक अ स्ट्रेट लाईन ग्राफ. इट विल बी इन अन एक्सपोनेन्शियल कर्व. ओके, समजलं? इज इट क्लिअर? राईट. आता तुम्ही म्हणाल की मॅम इथे तर डिनॉमिनेटर मध्ये टेम्परेचर आहे. तुम्ही तर म्हणाल, अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं की कुठलीही क्वांटिटी न्यूमरेटर मध्ये असेल तर ते डायरेक्ट प्रोपोर्शनल असते, आणि डिनॉमिनेटर मध्ये असेल तर ते इनवर्स प्रोपोर्शनल असते, असं मी अगोदरच्या लेक्चरमध्ये मेन्शन केलंय. पण इथे तर टेम्परेचर डिनॉमिनेटरच्या टर्म मध्ये, तरी ते कसं मॅम बोलतंय की डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे? हे तर डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे ना. जसं टेम्परेचर वाढतंय के ची व्हॅल्यू पण काय होते? वाढत जाते. मग स्टुडंट्स इथे बघा, इथे मायनसची साईन आहे. ओके, हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. ओके, पण इथे मायनसची साईन आहे. मायनसची साईन इंडिकेट काय करते? की इथे डिनॉमिनेटरचा टर्म डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि न्यूमरेटरचा टर्म इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, इज इट क्लिअर? राईट. आता आपण फॉर एक्झाम्पल जर 2 टेम्परेचर्स असतील, ठीक आहे, एकच रिॲक्शन जर 2 डिफरंट टेम्परेचर्स वरती कॅरी आउट केलं असेल, तर मग त्याचं कसं फाइंड करणार आपण रेट कॉन्स्टंट? तर तेव्हा इक्वेशन काय असतं? तेव्हा इक्वेशन असतं हे दोन्ही इक्वेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. जी लोक नेटची एक्झामची तयारी करतायत त्यांच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. लॉग ऑफ K2/K1 इज इक्वल्स टू EA by 2.303 R 1/T1 minus 1/T2. ओके, हे दोन्ही इक्वेशन्स जे आहेत स्टुडंट्स, हे तुम्हाला खूप म्हणजे एकदम तोंडपाठ असायला पाहिजेत. ओके, स्पेशली फॉर नेट.
ओके, सेट मध्ये तर मी अजूनपर्यंत क्वेश्चन नाही बघितला, काय माहिती पुढच्या वेळेस विचारू पण शकतात, राईट. पण नेट मध्ये दोन्ही इक्वेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, लॉग K2 बाय K1. व्हॉट इज K2? रेट कॉन्स्टंट ऍट टेम्परेचर T2. ठीक आहे, K2 काय आहे? रेट कॉन्स्टंट ऍट टेम्परेचर T2. K1 काय आहे? रेट कॉन्स्टंट ऍट टेम्परेचर T1. Okay, EA is what? Activation energy 2.303 R 1 upon T1 minus 1 upon T2. तर हे दोन्ही रिएक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, दिस वॉज ऑल अबाउट अरेनियस इक्वेशन. तुम्हाला एवढंच अरेनियस इक्वेशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे. याच्यापेक्षा जर जास्त काही क्वेश्चन्स असतील तर त्या मी असाइनमेंट मध्ये जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ओके, जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर, राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट अरेनियस इक्वेशन. लक्षात ठेवायचं फक्त की अरेनियस इक्वेशन काय सांगतं? इट गिव्स रिलेशन बिटवीन रेट कॉन्स्टंट अँड टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. ओके, आणि कसं रिलेशन असतं त्यांचं? एक्सपोनेन्शियल रिएक्शन. ग्राफ लक्षात ठेवायचंय, ग्राफ वरून क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके, सो द ग्राफ इज लाईक दिस. ओके, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. इथे बघून इनवर्स प्रपोर्शन नाही लिहायचं, इथे मायनसची साईन आहे म्हणून काय होणार आहे? इथे डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, आणि जर हेच मी 1/t लिहिलं, ओके, 1/t आणि k, तर इथे कसं होणार? इथे इनवर्स प्रपोर्शन होणार है ना, कारण आता मी या टीचा रेसिप्रोकल घेतलाय. सो रेसिप्रोकल मध्ये काय होणार? इथे इनवर्स, आणि इथे काय होणार? डायरेक्ट प्रपोर्शन. ओके, so this is all about this equation which you need to remember. आता नेक्स्ट टॉपिक आपण करूया ट्रान्झिशन स्टेट थिअरी. खूपच इझी आहे ट्रान्झिशन स्टेट थिअरी. ट्रान्झिशन स्टेट थिअरी वरून एकच क्वेश्चन मी बघितला आहे अजूनपर्यंत. ओके, एरिंग इक्वेशन वरती आलेला तो क्वेश्चन. एरिंग इक्वेशन मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकवणार आहे. आज आपण फक्त ट्रान्झिशन स्टेट थिअरी शिकूया. ओके, आणि एरिंग इक्वेशन ट्रान्झिशन स्टेट थिअरी मधूनच डिराईव्ह होतं. ओके, पण इक्वेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तो क्वेश्चन सुद्धा घेणार आहे, मग आपण रिलेट करून तो सॉल्व्ह करू शकतो. ओके, सॉल्व्ह म्हणजे काहीच नाही, इट्स फक्त थिअरेटिकल क्वेश्चन आहे तो. सो ट्रान्झिशन स्टेट थिअरी काय म्हणते? ट्रान्झिशन स्टेट थिअरी म्हणते, नावातूनच तुम्हाला समजलं असेल, समथिंग रिलेटेड टू ट्रान्झिशन स्टेट. तर ट्रान्झिशन स्टेट थिअरी काय म्हणते? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे दोन रिएक्टंट्स आहेत A प्लस B. ओके, A प्लस बी हे रिॲक्ट करतायत. तर तुम्ही काय म्हणाल की A प्लस बी डायरेक्टली रिॲक्ट करून काय भेटतं? प्रोडक्ट्स. पण हे रियालिटीमध्ये होत नाही. कुठलाच रिॲक्शन डायरेक्टली प्रोडक्ट कडे प्रोसीड होत नाही. काय असतं? मध्ये एक ट्रान्झिशन स्टेट बनतं. ओके, मध्ये एक ट्रान्झिशन स्टेट बनतं. त्या ट्रान्झिशन स्टेटला मी कसं रिप्रेझेंट करते? या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करते. ठीक आहे, AB स्टार, राईट, या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करते. या फॉर्मला काय म्हणतात? ट्रान्झिशन स्टेट. ओके, आणि या ट्रान्झिशन स्टेट नंतर काय बनतो? आपला प्रोडक्ट बनतो. ओके, दिस इज द रियल रिॲक्शन मेकॅनिझम. ओके, कुठलंच रिॲक्शन डायरेक्ट प्रोडक्ट देत नाही. इट ऑलवेज प्रोसीड्स टू अ ट्रान्झिशन स्टेट. ओके, जर मला ग्राफ मध्ये जर शो करायचं असेल, ओके, तर इथे रिॲक्शन कोऑर्डिनेट्स आहेत, इथे टाइम आहे. ठीक आहे, तर काय इथे रिॲक्टंट आहे. ठीक आहे, दिस इज द एनर्जी ऑफ रिॲक्टंट. ही काय एनर्जी आहे. ठीक आहे, रिॲक्शन कोऑर्डिनेट्स ऑफ एनर्जी अँड दिस इज टाइम. सो इथे जर रिॲक्टंट्स असतील तर रिॲक्टंट्स गो थ्रू अ ट्रान्झिशन स्टेट अँड देन इट फॉर्म्स प्रोडक्ट. ओके, आणि इथे काय आहे? इथे काय आहे? दिस इज ट्रान्झिशन स्टेट. याला ट्रान्झिशन स्टेट पण म्हणतात किंवा याला ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स पण म्हणतात. ट्रान्झिशन स्टेट किंवा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स किंवा इंटरमिडिएट सुद्धा बोलू शकतो. ओके, सो दिस ट्रान्झिशन स्टेटची जी एनर्जी असते ती नेहमी रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट पेक्षा काय असते? जास्त असते. कळालं? ती काय असते? नेहमी रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट पेक्षा जास्त असते. आणि नंतर मग इथून काय बनतं? प्रोडक्ट बनतो.
कळालं? तर रिॲक्टंट्सचे ट्रान्झिशन स्टेट पर्यंतची जी एनर्जी असते, ओके, ही जी एनर्जी असते त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. कळालं? ऍक्टिव्हेशन एनर्जीचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेलं ना, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिएक्शन टू प्रोसीड. तर ते रिएक्शन प्रोसीड केव्हा होणार? जेव्हा तुम्ही त्याला एवढी एनर्जी द्याल की ते ट्रान्झिशन स्टेट पर्यंत पोहोचलं पाहिजे ते रिएक्शन. ओके, जेव्हा ते रिएक्शन ट्रान्झिशन स्टेट पर्यंत पोहोचेल तेव्हाच त्याचं फर्दर प्रॉडक्ट बनणार. ओके, तर ही जी एनर्जी असते फ्रॉम रिएक्टंट टू ट्रान्झिशन स्टेट, ही जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो? ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि कॅटलिस्ट काय काम करतं? कॅटलिस्ट काय काम करतं? हीच ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करण्याचं काम करतं. ठीक आहे, हीच ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करायचं काम करतं. म्हणून आपण कॅटलिस्ट वापरतो. राईट? पर्पस काय असतो आपला कॅटलिस्ट वापरायचा? टू लोअर डाऊन द ऍक्टिव्हेशन एनर्जी, है ना? कारण जेवढी कमी तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी लागेल, जेवढं तुम्हाला कमी खर्च ऍक्टिव्हेशन एनर्जी द्यावा लागेल, तेवढंच तुमचं रिएक्शन प्रॉफिटेबल मध्ये जाईल ना. राईट? सो म्हणून कॅटलिस्ट वापरतात. सो इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते ग्राफमध्ये, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, ओके, द ऍक्टिव्हेशन एनर्जी इज लेस. मग जर कॅटलिस्ट असेल, ओके, दिस इज इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. ओके, 2020 मध्ये आताच्या पेपरमध्ये ह्या सिम्पल कॉन्सेप्ट वरती एक क्वेश्चन आलेला. ओके, एवढा सिम्पल क्वेश्चन्स येतात स्टुडंटच्या टॉपिक मधून. 2020चा पेपर बघा तुम्ही, फिजिकलचा सेक्शन बघा. ओके, त्या सेक्शन मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन ह्याच्यातूनच दिसेल आणि तुम्ही डायरेक्टली आन्सर करू शकाल तो क्वेश्चन. ओके, हे काय आहे? इन ऍब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. आणि व्हॉट इज दिस? दिस इज इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. तर प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट मध्ये काय होतं? ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी लागते. ओके, ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी लागते आणि ट्रान्झिशन स्टेट, ओके, लोअर एनर्जी वरती फॉर्म होतं. ओके, म्हणून आपण कॅटलिस्टचा वापर करतो. सो ट्रान्झिशन स्टेट थिअरी हेच सांगते की एव्हरी रिॲक्टंट प्रोसीड्स थ्रू अ ट्रान्झिशन स्टेट अँड देन फॉर्म्स प्रॉडक्ट. ओके, आणि ह्याच्यावरतीच बेस्ड एक इक्वेशन तुम्हाला स्टडी करायचं आहे, एरिंग्स इक्वेशन्स. ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगणार. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला हा लेक्चर वेल प्रिपेअर्ड करून यावं लागणार, कारण तुम्हाला डायरेक्टली मग ते नाही समजणार. ओके, सो आज मी तुम्हाला बेसिक्स शिकवते ह्या लेक्चर मध्ये ट्रान्झिशन स्टेट थिअरी बद्दल. ओके, इज इट क्लिअर? आता नेक्स्ट आपण प्रोसीड करतोय कोलिजन थिअरी. ही खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, ह्याच्यावरती मी क्वेश्चन्स बघितले आहेत सेट मध्ये, आपण ते डिस्कसही करणार आहोत, म्हणून ही थिअरी थोडं नीट लक्ष देऊन ऐका. आता कोलिजन थिअरी नावातूनच तुम्हाला समजलं असेल की काहीतरी रिलेटेड टू कोलिजन्स आहेत. तर ह्या थिअरीनुसार काय होईल? ही थिअरी काय म्हणते की कुठले पण रिॲक्टंट्स प्रोडक्ट बनण्यासाठी आधी त्यांना कोलाइड व्हायला लागणार. ओके, कोलाइड व्हायला लागणार. सो काय म्हणते की जे रिॲक्टंट्स असतात, ओके, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे रिॲक्टंट आहे ए प्लस रिॲक्टंट बी. ठीक आहे, हे रिॲक्ट होऊन काय बनणार आहेत? ए बी बनणार आहेत. ठीक आहे, हा काय आपला प्रोडक्ट आणि हे काय आहेत आपले रिॲक्टंट्स. ओके, तर ही कोलिजन थिअरी काय म्हणते की जर ह्या ए आणि बी ला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर आधी त्यांना काय करावं लागेल? ते नीड टू कोलाइड विथ इच अदर. ओके, कोलिजन्स व्हावे लागतील तरच त्याचं प्रोडक्ट मध्ये फॉर्मेशन होईल. तर हे कोलिजन्स कसे असले पाहिजे? ओके, मी तुम्हाला खूप एक सिंपल एक्झाम्पल देऊन सांगते. कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचं आपण जस्ट एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. ओके, कार्बन डायऑक्साइड प्लस ऑक्सिजनचं आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. ठीक आहे, आता हा कार्बन मॉलिक्यूल आहे. ओके, कार्बनचा ऍटम आहे आणि इथे ऑक्सिजनचा ऍटम आहे. ठीक आहे, आणि इथे ऑक्सिजनचा ऍटम आहे. राईट, है ना? कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर असंच असतं ना स्टुडंट्स.
असंच असतं कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर, ते मी असं रिप्रेझेंट केलंय. ओके, मला रिॲक्शन काय करायचंय, CO2 प्लस O2 मध्ये रिॲक्शन करायचं. असंच एक रॅन्डम एक्झाम्पल घेतलं तुम्हाला समजवण्यासाठी. आणि इथे काय ऑक्सिजनचे, इथे ऑक्सिजनचं मॉलिक्युल आहे. ठीक आहे, दिस आर 2 ऑक्सिजन ऍटम्स. तर आता जर हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन कोलाइड झाला ना, तर रिॲक्शन होतच नाही, नो रिॲक्शन. आता जर तुम्ही एका कंटेनर मध्ये ह्या दोघांचं रिॲक्शन करत असाल, तर ह्याचे कितीतरी मॉलिक्युल्स असतील, मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स असतील, आणि ह्याचे पण मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स असतील. तर असं बघायला गेलं तर प्रोडक्ट किती जास्त भेटायला पाहिजे, पण आपल्याला प्रोडक्ट, तुम्ही जर कधी पण रिॲक्शन करत असाल तर आपल्याला जे फायनल प्रोडक्ट भेटतं ते फार कमी भेटतं है ना. जी थिअरेटिकल यील्ड आणि प्रॅक्टिकल यील्ड आपण करायचो प्रॅक्टिकल्स मध्ये, तर आपण नेहमी बघायचो की आपली जी प्रॅक्टिकल यील्ड येते ती थिअरेटिकल यील्ड पेक्षा खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी असते. ठीक आहे, तर ते का होतं त्याच्या मागचं पण रिझन तुम्हाला आता कळेल, की हा मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल, जर ह्या ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट केलं तर रिॲक्शन होतच नाही, नो रिॲक्शन. पण जर असं रिॲक्शन झालं, ओके, हा कार्बन इथे, ठीक आहे, हा ऑक्सिजन इथे आणि हा ऑक्सिजन इथे, आणि परत इथे ऑक्सिजन हा मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा हा मॉलिक्यूल, ठीक आहे, हे हा O2 आहे, ओके, आणि हा CO2 आहे. ह्या कार्बनचं आणि या ऑक्सिजनचं जर कोलिजन्स झालं, ओके, तर रिॲक्शन प्रोसीड होते, तर रिॲक्शन प्रोसीड होते. पण जर या ऑक्सिजनचं आणि या ऑक्सिजनचं कोलिजन्स झालं तर रिॲक्शन प्रोसीड होत नाहीये. त्याच्यातून तुम्हाला स्टुडंट्स काय समजतंय, की कुठल्याही रिॲक्शन प्रोसीड व्हायला कोलिजन्स जे असले पाहिजे, त्याचं मॉलिक्युल्सचं किंवा ऍटम्सचं जे ओरिएंटेशन असलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे, प्रॉपर. तर कोलिजन थेअरी काय म्हणते, फर्स्ट पॉइंट कोलिजन थेअरीचा, की प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. काय पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. ओके, प्रॉपर ओरिएंटेशन असेल तरच काय होणार, रिॲक्शन विल, रिॲक्टंट्स विल गेट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट्स. जर प्रॉपर ओरिएंटेशन नसतील तर तो रिॲक्शन्स प्रोडक्ट मध्ये, तर तो रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणारच नाही. ओके, समजलं. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे, जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला, तो परत पॉइंट ह्या थिअरीमध्ये पण मेन्शन केलेला आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जीचं. ओके, ऍक्टिव्हेशन एनर्जीचं. सो अकॉर्डिंग टू दिस थिअरी ऑल्सो, if any molecule has to get converted into product, there should be activation energy. It should have minimum active energy required to change into product. ओके, त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. आणि ह्या थिअरीमध्ये त्याचं एक दुसरं नाव दिलेलं आहे त्यांनी, तर ती लोक म्हणतात ह्याच ऍक्टिव्हेशन एनर्जीला थ्रेशोल्ड एनर्जी. ओके, थ्रेशोल्ड एनर्जी. समजलं किती सोपं आहे. प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे, थ्रेशोल्ड एनर्जी असली पाहिजे. जर हे दोन्ही क्रायटेरिया कुठलेही मॉलिक्यूल सॅटिस्फाय करत असतील, देन ओनली द रिॲक्शन विल प्रोसीड, अदरवाइज इट विल नॉट प्रोसीड. ओके, ट्रान्झिशन स्टेट थिअरी करून आपल्याला ऍक्टिव्हेशन एनर्जीचा कॉन्सेप्ट समजलेला. ठीक आहे, तर कोलिजन थिअरीनी फक्त ऍक्टिव्हेशन एनर्जीचं जेव्हा कॉन्सेप्ट म्हणजे धरलेला, तेव्हा त्यांना काय समजलेलं, की रेट, त्यांनी हे इक्वेशन दिलेलं, रेट इज इक्वल टू ZAB e टू द पॉवर मायनस EA बाय RT. ओके, इथे त्यांनी काय कन्सिडर केलेली, फक्त रेट कशावरती डिपेंड करते, रिॲक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जीवरती. ठीक आहे, आणि बघा इथे रेटचं आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीचं इन्व्हर्स रिलेशन आहे. ओके, इन्व्हर्स रिलेशन आहे का, कारण इथे मायनसची साईन आहे. म्हणजे जेवढी कमी ऍक्टिव्हेशन एनर्जी तुम्हाला द्यावी लागणार, तेवढी रेट ऑफ रिॲक्शन जास्तच असणार आहे ना. हे आपण आधी पण अरेनियस मध्ये पण हा कॉन्सेप्ट आपण बघितलेला इथे. ओके, रेट कॉन्स्टंट, आणि इथे रेट कॉन्स्टंट आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे, इथे रेट आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी. ठीक आहे, इथे तुम्ही रेट नाही, सॉरी, रेट कॉन्स्टंट. इथे पण रेट कॉन्स्टंटच आहे, दिस इज ऑल्सो रेट कॉन्स्टंट. सो इथे पण त्यांनी तेच अरेनियसचाच कॉन्सेप्ट उचलून धरली कोलिजन थिअरीनी,
की रेट कॉन्स्टंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍक्टिव्हेशन एनर्जी. पण त्यांनी इथे एक नवीन थोडंसं, आता दोन्ही थिअरी सेम सेम तर नाही, कॉपी पेस्ट तर नाही करू शकत, म्हणून त्यांनी इथे एक नवीन फॅक्टर आणून ठेवली, झेड. ओके, झेड, या झेडचा अर्थ काय आहे? कोलिजन फ्रिक्वेन्सी. या झेडचा अर्थ काय? कोलिजन फ्रिक्वेन्सी. म्हणजे विदिन 1 सेकंड किती कोलिजन्स होतात, त्याला काय म्हणतो आपण? कोलिजन्स फ्रिक्वेन्सी. कोलिजन्सची किती फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. ए बी म्हणजे काय? बिटवीन ए अँड बी. तर त्यांनी फक्त जेव्हा ऍक्टिव्हेशन एनर्जीचा कॉन्सेप्ट जेव्हा इंट्रोड्यूस झालेला तेव्हा त्यांनी हे इक्वेशन बनवली. रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू झेड ए बी ई टू द पॉवर मायनस ए बाय आर टी. ओके. पण त्यानंतर सुद्धा त्यांना म्हणजे असे काही रिॲक्शन दिसले की ज्यांच्याकडे प्रॉपर ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे तरी त्यांचं प्रोडक्ट मध्ये का फॉर्मेशन होत नाहीये. मग तेव्हा त्यांना कळालं की नाही, ऍक्टिव्हेशन एनर्जी सोबत प्रॉपर ओरिएंटेशन पण पाहिजे मॉलिक्युल्सचं, तेव्हाच कुठले पण रिॲक्टंट्स प्रोडक्ट मध्ये चेंज होऊ शकतात. ओके. मग त्यांनी काय इंट्रोड्यूस केली? एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली. तो नवीन टर्म काय होता? पी. या पी ला काय म्हणतात? प्रोबॅबिलिटी फॅक्टर. ओके. प्रोबॅबिलिटी फॅक्टर किंवा ह्याला स्टेरिक फॅक्टर सुद्धा म्हणतात. प्रोबॅबिलिटी फॅक्टर किंवा स्टेरिक फॅक्टर. ओके. हे हा टर्म इंट्रोड्यूस केली. हा टर्म कधी इंट्रोड्यूस केली? जेव्हा ओरिएंटेशन, प्रॉपर ओरिएंटेशन हा कॉन्सेप्ट त्यांच्या लक्षात आला. ओके, की ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्युल्स इज ऑल्सो व्हेरी नेसेसरी. राईट. सो दिस प्रोबॅबिलिटी फॅक्टर अँड स्टेरिक फॅक्टर हे काय डिनोट करतं? ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्युल्स. आणि हे जे आहे ते काय डिनोट करतं? ऍक्टिव्हेशन एनर्जी किंवा थ्रेशोल्ड एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स. ओके. आणि या दोघांना मल्टिप्लाय करून तुम्हाला रेट कॉन्स्टंट भेटू शकतो. या सिंपल एक्सप्लेनेशन वरती एक क्वेश्चन आलेला आहे समवेअर इन 2015-16. ओके, मला इयर नाही लक्षात, पण तो आपण क्वेश्चन घेणार आहोत असाइनमेंट मध्ये किंवा मी पुढच्या लेक्चर मध्ये टाकू शकते, डिपेंड्स. तर फक्त या थिअरी बेस्ड वरतीच क्वेश्चन्स मला दिसले आहेत, तर ते आपण डिस्कस करूच. ओके. सो तुम्हाला एवढं कळालं आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय केलं. परत एकदा जरा ब्रीफ इंट्रोडक्शन. अरेनियस इक्वेशन केलं, जे रेट कॉन्स्टंट आणि टेम्परेचर बद्दल सांगतं. ओके. त्याच्यामध्ये मी काय सांगतो तुम्हाला की हे दोन्ही इक्वेशन्स आणि हे ग्राफ्स लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट होती ट्रान्झिशन स्टेट थिअरी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एरिंग इक्वेशन सांगितलं, इम्पॉर्टंट आहे. ओके, जे मी पुढच्या लेक्चर मध्ये इन्क्लूड करणार आहे. ओके, अलॉंग विथ द क्वेश्चन. जो एक क्वेश्चन आलेला तो पण इन्क्लूड करणार आहे. आणि ट्रान्झिशन स्टेट थिअरी तर खूपच सिम्पल. एक ट्रान्झिशन स्टेट बनतो, राईट. आणि जर कॅटलिस्ट प्रेझेंट असेल तर तोच ट्रान्झिशन स्टेट ची एनर्जी काय असते? कमी होते. ऍक्टिव्हेशन एनर्जी पण आपल्याला कमी लागते. इथेच ऍक्टिव्हेशन एनर्जीचा कॉन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस केलेला आणि तोच कॉन्सेप्ट वापरून कोलिजन थिअरी पण आपण इंट्रोड्यूस केली, पण त्याच्यामध्ये अजून एक नवीन कॉन्सेप्ट आपण स्टडी केला, दॅट इज प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्युल्स. ओके. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. ओके, खूप बेसिक होता आजचं लेक्चर. आजच्या लेक्चर मध्ये जेवढं पण आपण स्टडी केलं त्याचे जे ऍप्लिकेशन पार्ट आहे ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये समजवणार आहे. म्हणून आजचा लेक्चर नीट समजून घ्या. ओके. काही डाऊट्स असतील सो यू कॅन मेन्शन इन द कॉमेंट्स सेक्शन. राईट. थँक्यू.